नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शरीराला सूज का येते याची कारणे, लक्षणे आणि आयुर्वेदिक उपाय बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. शरीराला सूज का येते तर याची 10 प्रमुख कारणे, लक्षणे आणि आयुर्वेदिक उपाय आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर आपल्या आरोग्याशी संबंधित महत्त्वाची माहिती सोप्या मराठीत घेऊन मी नेहमीच तुमच्यासमोर येत असते. पण आज आपण जाणून घेणार आहोत की शरीराला सूज काय येते, सूज येण्यामागची कारणे कोणती, लक्षणे कोणती, लक्षणे धोकादायक कोणती आहेत आणि आयुर्वेदिक तसेच घरगुती उपाय काय करू शकतो आपण. तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण मी शेवटी सांगणार आहे की ती कोणती सूज सामान्य असते आणि कोणती सूज ही तातडीने डॉक्टरांना दाखवणे आवश्यक असते. तर शरीराला सूज येते म्हणजे नेमकं काय होते, तर शरीराच्या एखाद्या भागात किंवा संपूर्ण शरीरात जास्त प्रमाणात द्रव्य म्हणजेच फ्लूइड साचल्यामुळे सूज येते. याला आपण वैद्यकीय भाषेत इडिमा असे म्हणतो. सूज हात, पाय, चेहरा, डोळ्यांभोवती, पोट किंवा संपूर्ण शरीरावर देखील येऊ शकते. शरीराला सूज येण्याची काही प्रमुख कारणे आहेत. ती कारणे आपण बघूयात. त्यातलं पहिलं आणि महत्त्वाचं म्हणजे जास्त मीठ खाणे. अतिप्रमाणात जर मीठ खात असेल कोणी तर शरीरात त्याच्यामुळे पाणी साठते आणि हात, पाय, चेहरा या ठिकाणी सूज येऊ शकते. दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे जास्त वेळ उभे राहणे किंवा बसून राहणे. ऑफिसमध्ये सतत जर कोणाला काम असेल किंवा प्रवास किंवा दिवसभर उभे राहणे यामुळे पायाला सूज येऊ शकते. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे बऱ्याच जणांना किडनीचे आजार असतात. जर किडनी नीट काम करत नसेल तर नसल्यास तरी देखील शरीरातील अतिरिक्त पाणी बाहेर पडत नाही. याची लक्षणे काय काय आहेत तर किडनी जर प्रॉब्लेम असेल तर सकाळी डोळ्याभोवती सूज येते, पाय सुजल्यासारखे दिसतात, लघवीमध्ये बदल दिसतो. त्याचबरोबर जर हृदयाचा काही आजार असेल तरी देखील सूज येते. हृदय योग्य प्रकारे रक्त पंप करू शकत नसल्यास पाय, घोटे आणि शरीरावर सूज तुम्हाला दिसू शकते. त्याचबरोबर महत्त्वाचा अवयव म्हणजे लिव्हर. यकृताच्या आजारामुळे देखील पोटात पाणी साचू शकते. बऱ्याच जणांना थायरॉइड असतो. विशेषतः हायपोथायरॉइडिझममध्ये देखील चेहरा आणि शरीर सुजल्यासारखे दिसते. जर गर्भधारणा असेल, एखादी बाई प्रेग्नेंट असेल, गर्भधारणेदरम्यान देखील पायांना सूज येते. ही सामान्य असू शकते, पण जर त्यासोबत डोकेदुखी, धूसर दिसणे किंवा जर का तुमचा BP वाढलेला असेल म्हणजेच रक्तदाब वाढला असेल तर त्वरित तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. त्याचबरोबर जर काही जी औषधी जर तुम्हाला चालू असेल त्याचे दुष्परिणाम म्हणून देखील तुमच्या अंगावर सूज येऊ शकते. काही रक्तदाबाच्या गोळ्या, स्टेरॉइड किंवा हार्मोन औषधामुळे देखील सूज येऊ शकते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर पोषणाची कमतरता असेल तर शरीरात जर प्रथिनांची कमतरता असेल तरी देखील शरीरावर सूज येऊ शकते. आणि आणखीन एक म्हणजे ॲलर्जी असेल तर किंवा कशाचा संसर्ग असेल तर म्हणजे एखाद्या वेळा कीटक चावलं असेल तर, काही अन्नाची ॲलर्जी असेल किंवा त्वचेचा संसर्ग यामुळे देखील अचानक अंगावर सूज येऊ शकते. आयुर्वेदानुसार सूज येते. सूज काय येते तर आयुर्वेदात सुजेला आपण शोथ असे म्हणतो. त्याची मुख्य काही कारणे म्हणजेच कफ दोष बिघडणे, कफ दोष वाढणे, वातदोष बिघडणे, अग्निमांद्य होणे म्हणजेच पचनशक्ती कमी होणे, शरीरामध्ये आम तयार होणे. म्हणून उपचार करताना मूळ कारण शोधणे अत्यंत आवश्यक असते. सूज कमी करण्यासाठी आपण काही उपाय करू शकतो. ते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही मीठ खाणं कमी करा, दिवसभर भरपूर पाणी प्या. त्याचबरोबर दिवसभर 30 मिनिटे तरी कमीत कमी चालण्याचा तुमचा व्यायाम झाला पाहिजे. वॉकिंग तुमची 30 मिनिटे तरी झाली पाहिजे. त्याचबरोबर खूप वेळ तुम्ही बसून राहू नका. थोडासा चालण्याचा व्यायाम पाहिजे मध्ये मध्ये. पायांना सूज असल्यास झोपताना पाय थोडेसे उंच ठेवा. पायाखाली एखादं ब्लँकेट वगैरे तुम्ही ठेवू शकता. संतुलित आहार घ्या आणि पुरेसे प्रथिन म्हणजेच प्रोटीन घ्या. वजन नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करा. आयुर्वेदिक औषध तुम्ही घेऊ शकता, परंतु वैद्यकीय सल्ल्यानेच तुम्ही ती औषधे घ्यावीत. स्वतःहून कुठलेही औषध तुम्ही सुरू कधीच करू नये. या आपल्या व्हिडिओमध्ये आपण स्वेलिंग म्हणजे सूज याविषयी महत्त्वपूर्ण माहिती बघितली. बऱ्याच जणांना एका वयानंतर किंवा डिलिव्हरीनंतर देखील याचा त्रास होऊ शकतो, पण त्वरित तुम्ही ते कारण शोधले पाहिजे, त्यावर काम केलं पाहिजे. त्याने हळूहळू तुमची शरीरावरची स्वेलिंग जाईल आणि स्वेलिंगपासून इतरही आजार असतात त्यापासून तुम्हाला कंट्रोल मिळवता येईल.
व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. धन्यवाद.